अजून दोन गोष्टी जाता जाता तुम्हाला सांगणार मी. जाता जाता सगळ्यात महत्वाचं किडनी सांभाळा. पाया पडतो, हल्ली किडनी फेल जाण्याचं प्रमाण खूप वाढायला लागलेलं आहे. किडनी फेल जाऊ नये म्हणून काळजी घ्या. गेल्यानंतर ते क्रिएटिन लेवल वाढलंय आणि आता किडनी फेल गेली, एक बारीक झाली, एक मोठी झाली, जर असं डोक्यात न काढा. माझ्याकडे परवा एक जण आले होते, मला म्हणाले, अहो सर माझ्या किडनीमध्ये एवढा मोठा खाडा होता. तुला का हत्तीची किडनी गाठलेली तर काय? काही सांग. आणि ती पाठीमागे बिचारी होतीच बायको तुझी, भय भय प्लॅस्टिकच्या पिशवीत आणलेला मी एवढा बघितलेला. मी म्हणलं काय दरड कोसळला असेल तुझ्या किडनीमध्ये, एवढा एवढा खाडा. किडनी केवढी असेल? एवढी नारळा एवढी. मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, पाया पडतो तुमच्या. तुम्हाला तुमच्या शरीराची योग्य माहिती आहे का? हाय तर तुमच्या किडनीची साईज सांगा बरं. काय माहित आहे बरं? घर किती स्क्वेअर फीटचं आहे ते सांगा, पडदेशी सांगणार, जमीन किती आहे ते सगळं सांगणार. जे सोबत येणार नाही ते तुम्हाला बरोबर माहिती असते. तुम्ही किती कमवलात ना तुमच्या सोबत काही येत नाही. आणि जे देवाला दिलंय ना ते कोण शिल्लक ठेवत नाही, ते पाठवून देतात. शरीर परमेश्वराने दिलंय, कोण ठेवतंय का? मुलांचं किती जरी आपल्यावर प्रेम असेल ठेवतात का? काय नाही. मुलगा रडत रडत आईच्या कानात काय राहिले का बघा. कानातलं सुद्धा तुमच्या काढून घेतात. कानात ते काय 10 तोळे जरी 20 तोळेचं नसते, चवलीभर सुद्धा तुमच्या बरोबर सोनं पाठवत नाही. आणि तुम्हाला वाटत असेल मुलं माझे लय चांगले, लय लांब. हातातलं घड्याळ जरी तुमच्या बरोबर पाठवून दिलं का नाही, तुम्ही सांगाल काय? आणि माझं पटत नसेल ना, मरून बघा. घड्याळ सुद्धा काढून घेतात. हा, पोरगी म्हणती बाबांचं घड्याळ घ्या की आमच्या याशनी तरी येईल. तीनची आठवण, बाबाची आठवण म्हणून घड्याळ तरी द्या. माझं सुद्धा घड्याळ काढून घेणार आहे. हे काय, हे पाठवतील सोबत. हा, पण हे नाही पाठवणार. मी किती कमवलं तर. म्हणून मला चांगलं माहिती आहे, म्हणून सांगतोय की किडनी सांभाळा. किडनी सांभाळायची. किडनी फार महत्वाची आहे. किडनी जर तुम्हाला चांगली ठेवायची असेल तर एक इलाज आहे, थोडा महाग आहे पण कराल ना. हा करा, महाग असू दे काय असू दे करा. मी सांगतो, एक कांदा घ्यायचा छोटासा, तो चिरायचा, 3 ग्लास पाण्यामध्ये टाकायचा, आठवून 1-1.5 ग्लास करायचा, 1 ते 1.5 ग्लास. हे गाळून घ्यायचं आणि हे पाणी रोज अनाशेपोटी प्यायचं. हे तुम्ही 4 दिवस पिलात तर 3 महिने काय मागवळून बघू नका. 7 दिवस जर पिलात तर 4 महिने काय मागवळून बघू नका. आणि 15 दिवस जर पिलात तर वर्षभर तुम्ही काय काळजी करू नका. एवढंच सांगतो. बघा, कांदा थोडा महाग आहे, लोक शेतकऱ्यांच्या नावाने ओरडतात, बरोबर आहे का नाही? कांदा महाग झाला म्हणतात. 15 दिवसात 15 कांदे लागतील तेवढं घ्या आणि बघा. कारण कसं असतं, सर्व्हिसिंग व्हायला पाहिजे, चांगली राहायला पाहिजे. तुम्ही करून बघा, तुम्हाला लगेच एकाच दिवसात त्याचा इफेक्ट जाणवेल. म्हणजे ज्यांची थोडं उघड बोलतो, लघवी प्रेशर नाही येत नाही, प्रोस्टेट थोडं वाढल्यात, अनकंट्रोल आहे, लघवीला वगैरे कधी पण उठायला लागतंय, काय पण व्हायला लागतंय, तर अशा लोकांनी हे करून बघा. माता भगिनींना पण विनंती आहे, ह्या गोष्टी करून बघा. आणि जेव्हा जेव्हा ज्या ज्या गोष्टी येतात त्या करत चला. आणि सांगतो, आणि त्याच्यापेक्षाही महत्वाचं, या बाबतीत तर मी तुमच्या पायाच पडतो. खरोखर म्हटला तर लाईन उभं राहावं, लाईनच सगळ्यांच्या पाया पडतो. तेवढा तरुण आहे मी काय आपण म्हातारा नाही. अहो अभि तर हम जवान होईल ना. आता वय 55 आहे, जास्त नाही. असं राहायला पाहिजे, बरोबर आहे ना? हा, परवा पोरग्याला पोरगी बघायला गेलो होतो. अजून त्याने काही लव फेक केलेलं नाही. त्याला पोरगी बघायला गेलो, ती पोरगी त्याला सोडून मला पण वालती. म्हणाली तिची आई म्हणली ती माझ्या वयाचं आहे, ते बघ तुझं जनावर तिकडे बसलं, हे आमच्या वयाचं आहे म्हणजे. असं दिसायला पाहिजे, राहायला पाहिजे, आहे ना? का हो चव्हाण सर? चव्हाण सर पण खूप छान दिसतात. थँक्यू सर. आणि खरंच गेल्या वर्षी तुमच्याकडून प्रेरणा घेतली. पहिल्यांदा आलो होतो त्यावेळी चव्हाण सरांचं आमच्या वजन जरा जास्त होतं. मला म्हणले सर काय करता येईल? मी म्हटलं तुम्हीच ठरवा, तुम्हाला मी सांगू बसा आता. त्यांचं त्यांनी ठरवलं आणि नंतर बघितलं तर एकदम असं फिटिंगमध्ये आलाय. खरंच सर सल्यूट आहे त्याच्याबद्दल, थँक्यू. तर हे करायला पाहिजे आपण. मग
म्हणलं तुम्ही केलंय आम्ही काय करायला पाहिजे. आम्ही थोडं चालू केलं, पण व्यायाम करतो मी, आजही व्यायाम करतो. कुणाला बघायचं असेल फक्त मी धरतो यातनं सुटून दाखवायचं, सुटणार नाही 100%. तेवढी ताकद आहे अजून. हे पाहिजे आपल्याकडे, ताकद पाहिजे. 25ला या दादा तुम्हाला धरतो, फक्त डाव्या हातानं धरतो, सुटून दाखवा. मगाशी कसं होतं, गुदगुदी कशी झाली त्यांना असं धरलं होतं एकांना, म्हणलं जरा धरल्याबरोबर कसं होते असं वाकूनच चालायला लागते. एवढी ताकद आहे. म्हणून व्यायाम करा आणि कॉन्फिडन्स ठेवायचा. आणि खाणं पिणं भरपूर पाहिजे. तासा 2 तासानं काही ना काही तर खायचं. ड्रायफ्रुट्स खायचे, ताक प्यायचं, भाकरी खायची. पिझ्झा बर्गरला काहीच ताकद नाही बरं का. जी आमची शिळी भाकरी खाल्ल्यानंतर जी ताकद येते ना, त्यातली अर्धी ताकद सुद्धा तुमच्या पिझ्झा बर्गर नाही येत नाही. म्हणून आपली भाजी भाकरीच भारी. अहो कशासाठी आहे, ताकद कशी राहते बघा. ताकद पाहिजे माणसाकडे. हे आजार आहेत ना, हे तुम्ही डाएट बीट करून उपाशी ठेवून शरीर कमजोर करताय ना, म्हणून सगळे जंतू आत घुसतात. खायचं एवढं की बस. आणि व्यायाम असा करायचा पचवायसाठी की काय जरी कुठला जंतू जरी आत आला तर तो आपण पचवलाच पाहिजे. एवढी ताकद पाहिजे आपल्याकडे. असं शरीर मजबूत ठेवा, असं एकदम दणदणीत ठेवा, तर काय होत नाही. आणि झोप निवांत घ्यायची. मेलो म्हणायचं झोपायचं. नाहीतर सकाळी गाव उठायच्या अगोदर हे उठते डोळे चोळत मोबाईल बघते कुठे, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. कोंबडा आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग प्रत्येकाला. हे माता भगिनींना तर बघायला नको. भांडण झालं की यांचा डीपीच गायब करते. नवऱ्याशी जरासं भांडण होते, हिचा डीपी गायबच. आणि दर्द बरे डीपी लावतात. तुटलेलं दिल आणि हे नि ते. कॉलेज लाईफ मध्ये पण पोरं तसंच असतात. दर्द भरे दिल, दर्द भरी गाडी लगेच. काय दिल ऐसा किसी ने मेरा तोडा. अरे तोडा नाही, तुला जोडा म्हणायची वेळ आली. कशाला काय. बरीच अहो आई वडिलांचा विचार करत नाहीत पोरं, मरायला जातात. एवढीच हाऊस आहे तर जा की बॉर्डरवर. आणि खरंच आहे, तुम्हाला बॉर्डरवर अजून एक आठवलं म्हणून सांगतो की बॉर्डरवरती जो सैनिक आहे तो मरणाला घाबरत असतोय का. कधी कुठून गोळी येईल लागल काय माहित नाही, बरोबर काय. ठाऊन पण येऊन लागली की हो मेला, पण तरी सुद्धा भरती व्हायची तो तयारी दाखवतोय का नाही. बॉर्डरवर जाऊन आपल्या देशाच्या रक्षणासाठी तो बॉर्डरवर जातोय, मरायला तयार होतोय. तुम्हाला घरात बसून काय किडे झाल्यात, तुम्ही का मरणाला घाबरायला. आणि सपलंय तुमचं सगळं. घरात बसून घाबरू नका आणि काय करू नका. कॅन्सर पासून वाचा. वाचण्यासाठी सगळ्यात महत्वाच्या 2 गोष्टी सांगतो. सगळ्यात महत्वाचं, भरपूर आहार घ्यायचा. शरीरात एवढी ताकद निर्माण करा. ब्रुसलीनं दाखवून दिलंय की त्याच्या बॉडीमध्ये गोळी सुद्धा घुसत नव्हती बंदुकीची. एवढं कठीण शरीर त्याचं होतं. आणि तुमच्या आमच्या इथं मच्छर सुद्धा चावून जातात. काय सांगायचं, मारत बसते चोळत बसते. मच्छराची चोच वाकली पाहिजे असं आपलं शरीर पाहिजे. तर मजबूत करा, शरीर मजबूत करा, व्यायाम करा, खावा, योगा करा. डोक्यात टेन्शन घेऊ नका, डोक्यात आजार घेऊ नका. पाया पडतो सगळ्यांच्या. डोक्यातून काढा, शरीरातून काढायसाठी घरगुती उपाय आहे. तोडकर संजीवनी सदैव तुमच्या सोबत आहे. फक्त आत्मविश्वास पाहिजे, कॉन्फिडन्स पाहिजे. पाहिजे का नको पाहिजे ना. जरा जोरात वाजवा मग. आत्मविश्वास पाहिजे, जोरात वाजवा. ओके ठीक आहे. चला तर सांगतो, व्यायाम करायचा, योगा करायचा आणि भरपूर खायचं, भरपूर व्यायाम करायचा आणि झोप नीट घ्यायची. त्याचबरोबर घरगुती उपाय सांगतो. निरगुडीची पानं माहिती आहेत तुम्हाला. निरगुडीच्या पानांचा पाव चमच्यापेक्षा कमी रस काढायचा, तो प्यायचा, त्याच्यावर कोमट पाणी प्यायचं. कसले जंतू असू द्यात, काही असू द्यात, विषाणू असू द्यात, सगळे कमी येतात शरीरातले. करून बघा ही गोष्ट, विनंती करतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं, हळद माहिती आहे. हळद स्वयंपाकघरात का आणली असेल. स्वयंपाकघरात हळद काय काम करते माहितीये का तुम्हाला. जखमेवरती टाकली, जखम बरी होते का नाही. पण सध्या कसं आहे, केमिकल युक्त म्हणजे औषध फवारणी केलेली ही जरा हळद जरा जास्त वाढली मार्केटला. आणि त्यात आणि जरा मिक्स आणि वेगळंच होतंय. तर हे थोडंसं आपण टाळूया. आणि चांगली नैसर्गिक हळद कुठे मिळते का बघा. नैसर्गिक हळद घ्यायची, हातावरती ठेवायची थोडीशी, त्याच्यात पाण्याचा थेंब टाकायची आणि हरभऱ्याच्या डाळी एवढी त्याची गोळी करायची. आणि ही गोळी
जिभेवरती ठेवायची, ती कोमट पाण्याबरोबर गिळायची, कोमट पाण्याबरोबर गिळायची. हे जर तुम्ही केलात 3 महिने तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे जे आजार होतात ह्या आजारांना बळी पडायची गरज लागणार नाही. हे करून बघा. हळद जखमेवर टाकल्यावर बरी होते म्हटल्यानंतर ती पोटात गेल्यानंतर सगळ्या बॉडी गेली तर सगळ्या बॉडीतले विषाणूंनी जंतू सगळे काढून टाकणार. ती पोट साफ करते. थोडीशी उष्णता ते हळदीला असते, पण थोडी खाल्ल्यानंतर आपल्याला पचेल एवढी खाल्ल्यानंतर ती हळद म्हणजे अमृत म्हणायला हरकत नाही माझ्या नजरेतून. तर अशी हळद तुम्ही, नैसर्गिक हळद तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही करू शकता.